हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे मजेतच असणार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज व्लॉग बनवायचं असं कारण आहे की थांबा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. आणि ब्लॉग बनवायचं असं कारण की आम्ही आज चाललो आहे बाहेर आणि कुठे काय ते सगळे तुम्हाला कळणारच. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. बरोबर तो चला. तर गाईज फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघतोय जिथे कुठे आम्हाला जायचं होतं तिकडे जायला. आता आम्ही निघतोय. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. गाईज आम्ही निघालेलो आहोत. एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा, मजा येणार आहे खूप. तो पाई पेट्रोल पंपावरती थांबलेलो डिझेल भरतोय. तर फायनली गाईज आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आहे. मेकअप बघत असाल तुम्ही किती अस्ताव्यस्त खराब झाला आहे तो. सो आम्ही फायनली लोकेशनवरती पोहोचलो आहे आणि खूप छान असं आहे इथं. मी तुम्हाला दाखवते ते. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा फक्त आणि मज्जा घ्या. आमच्या बायका काय गाडीतनं उतरायचं नाव नाही घेते. मला तो खूप जास्त गरम होत होता म्हणून मी पहिले गाडीतनं उतरले. कुठं पण फिरायचं म्हटलं का पहिले ते गाडीत बसून हा प्रवास सर्वात बेकार. खूप 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 अवस्था घाण होते प्रवासात, पण मज्जा येते तितकीच येते. सो कंटिन्यू करा आणि बघत राहा शेवटपर्यंत. पेरू उन्हात एकदम मस्त दिसते तू. सिलेंडर गॅस आता उन्हात इथं हिंडतो नाही गाडीचं. तर चला वॉईस हे बघा दिसतच असेल. वाव यार रस प्यायला तू इथंच काय रस प्यायला तू कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ती नाही का इथं नाही. बँडेज लागलं हा, हा. म्हणजे इथं आम्ही आलेलो एकदा पण खूप दिवस झाले त्याला. मला तिथे आठवत पण नाही. इथं बरंच काही चेंजेस पण झाले. हे नाही जाऊन देत फोटो खिचना मना है. तर गाईज तिथे फोटो काढू देत नाहीत, त्याच्यामुळे तरी पण मी तुमच्यासाठी एक छोटासा क्लिप घेतला आहे. खूप मुश्किलीने घेतला आहे. तरी ते लोक बघत होते म्हणून पटकन कॅमेरा बंद करून टाकला. पण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे. सो जे बघायचं होतं ते बघितलं आणि आलो. इथे चाललेलं आहे फोटोशूट. धम्मगिरी के साथ साथ यहाँ केवल तीर्थ शिविरों के लिए 2 नए केंद्रों का निर्माण किया गया है. उनमें से धम्म तपोवन 1 का निर्माण 4 एकड़ भूमि पर खूप छान असं सुंदर असं तिथं प्रवचन देत होते. खूप सुंदर वाटलं. आणि मेन
ते प्रवचन याच्यासाठी की शांतता आणि इथे येऊन पण खूप शांतता अशी वाटते आणि ते बघून पण आम्हाला अशी झोपच येत होती डायरेक्ट. सगळे सायलेंट मोडमध्ये सगळे शांत ऐकताय. खूप छान वाटलं. आणि तिथं मध्ये फोन ओपन करता आला नाही म्हणून तुम्हाला प्रॉपर दाखवताही आलं नाही मला. आम्ही पूर्ण बघितलं, छान वाटलं, खूप भारी वाटलं. जस्ट संपलं, आता आम्ही बाहेर आलो. आता बघू इथं अजून काही काय बघण्यासारखं आणि मग तुम्हाला दाखवूच. एंडपर्यंत नक्की बघा. बाई तिथं बसून झोप येत होती. झोप. हां हे एवढंच बघण्यासारखं आहे. हां आणि आणखी ते पुढं चला ना मग माझ्या पाठीमागं चला. मी दाखवते ना, चला. तुम्ही येतच नाही माझ्या पाठीमागं. चला. डायरेक्टली झोपून घ्यावं बस गादा टाकलं. हाय हाय इतना सुकून. मग एवढं होता ना होता. ते म्हणून एवढं शांत वातावरण. किती जागा 4 एकर मध्ये हे नाही का. थांबा. पीछे देखो पीछे पीछे तो देखो. फोटो काढत होतो आम्ही. तो वॉचमन म्हणला आम्हाला गार्डनमध्ये नका जाऊ. मग आता आम्ही चाललोय परत. एवढं ऊन आहे कमी तुम्हाला त्या उन्हात दिसतही नसेल. काळी काळी कळी कळी. इकडे तुला सांगते. इकडे आहे का. चे फोटो काढून झालेले आहे मस्त मस्त. आता आम्ही निघालोय घरी. घरी म्हणजे पहिले काहीतरी खाऊ मग जाऊ. ते मागे दिसत असेल किती सुंदर आहे ते. सो चला. काजळ तिला सुट नाही होत. तिच्या डोळ्यात येतं काजळ. काजळ तुझ्या डोळ्यात येतं ना. वरती वरती काय झालं. ए बाबा चल गपचूप घरी. ए नाही रे खरंच जायचं पेरो. तुम्ही जा आम्हाला आहे ना जात ही वैतागलेली आहे. ती डायरेक्ट म्हणते तुम्ही जा मला कुठं गोटीत उतरवून द्या. तर चला गाईज आमचं झालेलं आहे फिरून. आता आम्ही या मेन गेट जवळ जरा फोटो काढतो आणि मग काहीतरी खायला जातो. बाय बाय. तर आता खूप जाम भूक लागलेली आहे. सो आम्ही चाललोय सगळे काहीतरी खायला. तुला नाही म्हणते तुका काय यांडा आहे का. यायचं कुठं यांडा आहे. कोणाचा फोन पडला. माझा पाडला. नको बाई. नको नको. ते आका बाई पडू राहील. तर गाईज आम्ही फायनली घरी चाललेलो आहोत. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. कारण आता भूक लागली आहे खूप जास्त आणि मज्जा पण आली आणि फोटो तो एक नंबर आले. बघतालच तुम्ही इंस्टाग्रामवरती. सो आता आम्ही चाललो आहे काहीतरी खायला. थोडं पोटा पाण्याचं पण बघायला लागतं ना.
थोडंसं काहीतरी खातो आणि मग आपण भेटू. तर बाय बाय. तर गाईज आता वैताग आलाय. MC स्टँड बस मस्ती ज्यादा मालूम हो नहीं रहा है. किधर से आ रहा फ्रीडम बेबी. तर गाईज आता खूप बोर होतंय. इतकं गरम असली भूक लागली आहे. जेवायला जायचंय कुठेतरी. आता बघूया यांचं नियोजन. अच्छा हमको सिखा रिया है. आणि पुढच्या क्लिप्स घ्यायला माझी चार्जिंग उतरली आहे. आता ओनली बघूया. 9% राहिलेली आहे. चला मग जाऊया पुढच्या ट्रिपकडे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आणि बघू चार्जिंग जर टिकली तर क्लिप्स घेत राहील, नाहीतर मग घरी जाऊन एंड करेल. बोलो बोलो जय भीम. आता से बोलो जय भीम. बाय बाय. तर हॅलो एव्हरीवन, आम्ही घरी पोचलेलो आहोत. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणजे ऑलमोस्ट संपलीच होती. म्हणून मग मला छोटे छोटे मधले क्लिप्स घेता आले नाही. सो ब्लॉगचा एंड करायचा होता म्हणून मी ही छोटीशी क्लिप घेतली आणि त्यातल्या त्यात घरी आले, आउटफिट चेंज केला, हेअरस्टाईल चेंज केली, तोंड धुवायचं अजून बाकी आहे. तितकं होतं आणि उन्हात इरिटेड होतं, त्याच्यामुळं थोडं समजून घ्या. आणि आम्ही ज्या स्पॉटवरती गेलेलो होतो ते स्पॉट धम्मगिरी इगतपुरी साईडला खूप छान आहे. ज्याला शांतता हवी असेल त्याने तिथे तर नक्कीच जावं. 10 दिवसांचं काहीतरी त्यांचं वर्कशॉप असतं, ते पण रेग्युलर फॉलो केलं तर खूप शांतता वाटते, खूप छान वाटतं. तर तुम्ही पण नक्की जावा. आणि खूप छान आहे तिथं पण बघण्यासारखं. तर इतकंच होतं इंटरेस्टिंग आणि आम्हाला पण खूप मजा आली. ऊन होतं पण मजा आली. बाकी मी हा ब्लॉग इथेच एंड करते. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.